जाऊया पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि बातमी आहे डोंबिवलीमधून। संपूर्ण डोंबिवलीला हादरवणाऱ्या चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट आता उघडकीला आलेली आहे। किशोर चौधरी यांची बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या भोईर कुटुंबियांनी चौधरी यांचा कामगार माहीमदास विल्सन याची सुद्धा निर्घृण हत्या केलेली आहे। किशोर यांची हत्या केल्यानंतर भोईर कुटुंब माहीमदासचे अपहरण करून ते फरार झाले होते। 2 दिवसांपूर्वी पोलिसांना ते शरण आल्यानंतर माहीमदासचं काय केलं याबाबत पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली। दिलीप भोईर आणि त्याच्या कुटुंबियांनी माहीमदासची हत्या करून त्याचा मृतदेह पोलादपूर आणि महाबळेश्वर मधल्या जंगलातल्या दरीत फेकून दिला होता। त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी 2 दिवस शोधमोहीम सुरू केली असता अखेर माहीमदासचा मृतदेह सापडलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, या प्रकरणामध्ये आणखी काही खुलासे होत आहेत, काय नेमका सध्याच्या ताज्या घडामोडी आहेत, आणखी कोणाला अटक झाली आहे का या संदर्भात? धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ज्या दिवशी हा गोळीबार करून हत्या करण्यात आली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी उघडकीस आलं होतं की महिमदास जो आहे तो किशोर चौधरी यांच्याकडे कामाला असलेला तरुण ज्या दिवशी गोळीबार झाला होता त्यांच्या सोबत होता आणि तो एकमेव असा साक्षीदार असल्यामुळे भोईर कुटुंब जे आहेत त्यांनी त्या क्षणी त्याला तिकडनं उचलून आपल्या सोबत घेऊन गेले होते आणि पोबारा केला होता, तिकडून फरार झाले होते। ते डोंबिवलीतून पळून गेले आणि पोलादपूर या ठिकाणी प्रथम गेले आणि पोलादपूरच्या तिकडे महिमदासची हत्या केली आणि महाबळेश्वरच्या जंगलात त्याला फेकून दिलं। त्यानंतर रायगड जवळच्या एका गावामध्ये ते पोलिसांना शरण गेले। 2 दिवस त्यांची कसून चौकशी केली पोलिसांनी, मात्र त्या महिमदासबद्दल काही सांगण्यास ते तयार नव्हते। अखेर पोलिसांनी आपला खाका दाखवला तेव्हा त्यांनी कबूल केलं की महिमदासची आम्ही हत्या करून त्याला या ठिकाणी फेकून दिलेलं आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सर्च ऑपरेशन हाती घेतलं असता काल जो आहे त्याचा काल संध्याकाळी उशिरा त्याचा मृतदेह आहे तो मिळालेला आहे। एकंदर आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही थरारक घटना घडलेली आहे आणि एक नवीन खुलासे याच्यामध्ये समोर येत आहेत। विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।